आलेला धर्मांतरणाचा प्रकार आता जनतेनं प्रत्यक्ष नाशिकमध्ये पाहिलाय। तसं पाहिलं तर नाशिकमध्ये सध्या काहीही होऊ शकतं अशी लोकांमध्ये चर्चा सुरू आहे। कारण अशोक खरात प्रकरण आणि त्यानंतर पत्रकार एरांडेचं प्रकरण आणि आता हे महिलांवर जबरदस्ती आणि धर्मांतरणाचं प्रकरण, त्यामुळे नाशिकची चर्चा सध्या संपूर्ण राज्यात सुरू आहे। यावेळी नाशिकमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये महिलांवर धर्मांतरणाचा दबाव टाकत त्यांच्यावर बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये 8 तर देवळाली पोलीस ठाण्यामध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। जबरदस्तीने अत्याचार, नमाज पठण करायला लावणं, इच्छेविरुद्ध नॉनव्हेज खायला लावणं, धर्मांतरणाला दबाव टाकणं असे आरोप यात आहेत। या तक्रार करणाऱ्यांमध्ये 9 पैकी 1 पुरुष असून याच्यावर देखील धर्मांतराचा दबाव टाकण्यात आल्याचं बोललं गेलंय। नाशिकमधील हे सगळं प्रकरण पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईलनं समोर आणलंय। महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वेषांतर करून कंपनीमध्ये जात या प्रकरणाचा भांडाफोड केला। एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह 7 महिला पोलिसांची एक स्पेशल टीम याचसाठी तैनात करण्यात आलेली होती। या महिला पोलीस अधिकारी त्यांच्यावर पाळत ठेवून होत्या। कंपनीमध्ये प्रत्यक्ष वेषांतर करून गेलेल्या महिला पोलिसांनी नराधम आरोपींचे पीडितांशी सुरू असलेले अश्लील हावभाव, आरोपी महिलांशी करत असलेले गैरवर्तन हे पाहिले। महिला पोलिसांनी मीटिंग दरम्यानच आरोपीचं गैरवर्तन हे प्रत्यक्ष पकडलं। त्यानंतर शिताफीनं कारवाई करत नराधमांना बेड्या सुद्धा ठोकल्या। आता पोलिसांकडून जवळपास 40हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये पुण्यातील एका महिलेचा सुद्धा समावेश असल्याचं समजतंय। नाशिकमधील या सगळ्या प्रकारामुळे धर्मांतरणाचा मुद्दा पुन्हा एकदा छेडला गेला। नाशिकचं हे प्रकरण समोर आलं, पण अशी कित्येक बलात्कार करून धर्मांतरण केल्याची प्रकरणं आतल्या आत दाबली जात असतील। पण या सगळ्यात प्रत्येक वेळी महिलांचाच बळी जातो, त्यांनाच टार्गेट केलं जातं। हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे। जोवर गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळणार नाही तोवर हे असले गुन्हेगार मस्तावलेल्या धुंदीमध्ये गुन्हे करतच राहतील। त्यामुळे कठोर प्रशासन हे काळाची गरज आहे।